नमस्कार, मी अनिकेत. ठळक वार्ताच्या या विशेष मुलाखतीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. भारतीय संविधान म्हणजेच आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम. खर तर आपण लहानपणापासूनच प्रत्येक जण ऐकत आलो ती म्हणजे ही उद्देशिका. संविधान नेमकं म्हणजे काय? संविधानाचा फायदा देशाला कसा झाला? संविधान लागू कधी झालं? आणि एकंदरीतच संविधान लिहिताना किती समस्या आल्या याविषयी आपल्या सर्वांनाच माहिती आहे. परंतु आज आपण एका अशा व्यक्तीसोबत सविस्तर चर्चा करणार आहोत ज्यांचा अभ्यास जो आहे तो संविधानाविषयी अतिशय गाढा मानला जातो. भारतीय संविधानाची उद्देशिका ही त्यांनी सरळ आणि सोप्या भाषेत लोकांना समजावी यासाठी एक उद्देशिका देखील त्यांनी प्रस्तुत केले. आपल्यासोबत जर प्रामुख्याने पाहिलं तर प्राध्यापक स्वप्नील सोनावणे आहेत. ते एक चांगले लेखक सुद्धा आहेत, एक शिक्षक, प्रोफेसर म्हणून देखील त्यांची ओळख आहे. आणि आज आपण भारतीय संविधानाची उद्देशिका म्हणजे नेमकी काय याच विषयी चर्चा करणार आहोत. संविधान म्हणजे नेमकं काय, संविधान किती महत्वाचं आहे आणि संविधान जाणून घेणं का गरजेचं आहे याच विषयी बोलण्यासाठी स्वतः प्रोफेसर स्वप्नील सोनावणे सर असणार आहेत. सर, सर्वप्रथम स्वागत आहे आपल्या ठळक वार्तामध्ये. आज संविधान दिवस आहे. सर्वप्रथम आपलं स्वागत आहे. एकंदरीत काय सांगाल, संविधान म्हणजे नेमकं काय? जय भीम. ठळक वार्ता या चॅनलच्या माध्यमातून मी सर्व भारतीयांना संविधान दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. आपण या ठिकाणी मला आमंत्रित केलं. माझा आवाज संबंध भारतीयापर्यंत पोहोचण्यासाठी आपण प्रयत्न करताय. ॲक्च्युली हा माझा आवाज नाही आहे, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे विचार संविधानाच्या मार्फत मांडलेले आहेत, जे संविधान मला अवगत झालं ते आज संपूर्ण भारतीयांना समजणार आहे. त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. संविधान म्हणजे काय की संविधान हा देशाचा एक राष्ट्रीय ग्रंथ आहे. सर्वसामान्य लोकांना असं वाटतं की संविधान म्हणजे काय, तर एक कायद्याचं पुस्तक आहे. परंतु वास्तविक पाहता संविधान म्हणजे एक कायद्याचं पुस्तक नाहीये. तो या देशाचा सर्वोच्च असा राष्ट्रीय ग्रंथ आहे. माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी ज्या काही आवश्यक बाबी आहेत ते या सर्व संविधानामध्ये आहेत. या संविधानाचा वापर जीवन जगताना, मग ते आपलं आयुष्य वैयक्तिक असेल, कौटुंबिक असेल, सामाजिक असेल किंवा राजकीय जीवन असेल, या जीवनाच्या प्रत्येक पातळीवर माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी संविधान उपयोगी पडलेले आहे. असं हे सर्व समावेशक असं हे भारतीय संविधान आहे, भारतीय राज्यघटना आहे. नक्कीच. तुम्ही भारतीय संविधानाची उद्देशिका देखील लिहिली. लिहिण्यामागचं नेमकं कारण काय होतं? काय नेमका विषय होता? मी जेव्हा साधारणतः एक 12वीला असताना मला समजायला लागलं की संविधान बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं आहे. आणि प्रत्येकजण बोलायचा, आंबेडकर जयंती असेल किंवा एखादा राष्ट्रीय सण असेल, 6 डिसेंबर असेल, की बाबासाहेबांनी संविधान लिहिलं. किंवा कुठे काही पॉलिटिकल वाद झाला, दंगल झाली, भांडणं झाले, मारामाऱ्या झाल्या, की त्या टायमाला मग लोक एकतर संविधान खतरे में हे म्हणणार किंवा संविधान आमच्या बापानं लिहिले म्हणणार. मग असं मला ते ऐकायला भेटायचं. आणि मग मी बाजारामधनं फार मोठ्या उत्सुकतेनं एक 350 रुपयाचं संविधान विकत घेतलं आणि मी वाचायला गेलो. मला काही समजलं नाही, कारण त्यावेळेस माझी 12वी होती. मग मी ते पुस्तक ठेवलं बाजूला. नंतर मी ग्रॅज्युएट झालो. ग्रॅज्युएट झाल्यानंतर मी परत संविधान घेतलं. त्यावेळेस मला समजलं नाही. मग काही वकील मंडळी माझ्या संपर्कात आली, काही न्यायाधीश मंडळी माझ्या संपर्कात आली. त्यांना विचारलं, त्यांनी म्हणले की संविधान ठीक आहे, आम्हाला कायद्याचा अभ्यास आहे, पण आम्हालाही संविधान आम्हाला जेवढं आकलन झालं तेवढं समजलं, जरी आम्ही त्याच्यामध्ये कायदे पंडित असलो तरी. मग मी म्हणलं, अरे मग हे समजणार कसं की मी एक MA झालेला विद्यार्थी असून जर मला संविधान समजत नाही, किंवा एखाद्या कायद्याचा अभ्यास केलेल्या माणसालाही संविधान तेवढं समजलेलं नाही, मग सामान्य लोकांची काय भूक असेल, काय प्यासा असेल. तर मग माझी उत्सुकता वाढत गेली आणि मग मी त्याचा अभ्यास करत होतो. 1 लेखक, 2 लेखक, 3 लेखक असे जवळपास मी 20 ते 25 लेखकांची पुस्तकं वाचले ज्यांनी संविधानावर लिखाण केलेलं आहे. आणि आजच्या घडीला बोललं तर मी जवळपास 45 ते 50 लेखकांचे संविधानावर लिहिलेले पुस्तक आणि लेख वाचलेले आहेत. त्यानंतर मला एक लक्षात आलं की हे जे संविधान आहे हे आहे एकदम व्यवस्थित आहे, परंतु काय थोडं कायद्याच्या भाषेत आहे. मग मी काय केलं की साध्या सोप्या सरळ भाषेमध्ये, अगदी सामान्य ज्याचं शिक्षण 5वी 6वी झालेलं आहे, किंवा एखादी गृहिणी आहे, किंवा एखादा शाळकरी विद्यार्थी आहे, त्यांना जरी माझं पुस्तक हातात घेतलं तरी त्याला बाबासाहेबांनी संविधानामध्ये काय लिहिलेलं आहे हे सरळ समजलं जावं, समजलं पाहिजे,
म्हणून मी त्याची मांडणी एकदम साध्या सोप्या भाषेत केली. आता जो आपला हा जो ग्रंथ आहे भारतीय संविधानाची उद्देशिका, याच्यामध्ये सामान्य माणसाने जरी पहिलं पान ओपन केलं आणि त्यांनी वाचण्यास सुरुवात केली ना, की तो एका दिवसामध्ये संविधान वाचून काढतो आणि त्याला ते पूर्ण संविधान समजून जाते की याच्यामध्ये नेमकं काय दिले. निव्वळ हे फक्त जे समाजामध्ये जे गैरसमज आहेत की फक्त हे बौद्ध धर्मियांसाठीच आहे वगैरे, हे एकदम साफ चुकीचं आहे. की आता हे काय झालं की बौद्ध धर्मीय लोकांनी हे बाबासाहेब आमचे म्हणून त्यांना संकुचित केलं, परंतु या संविधानामध्ये या भारतामधला असं कुठली जात नाही, कुठला धर्म नाही, कुठला वंश नाही किंवा कुठला पंथ नाही की त्याला याच्यात काही मिळालेलं नाही. बाबासाहेबांनी सर्व जाती धर्माच्या पंथाच्या लोकांना भरभरून दिलेलं आहे. मी तुम्हाला तुमच्या चॅनलच्या मार्फत अपील करतो की असा एकही माणूस भेटणार नाही की तो म्हणेल की मला संविधानानं काहीच दिलेलं नाही. एवढं या संविधानानं प्रत्येकाला दिलेलं आहे. फक्त समजलं नाही किंवा लोकांपर्यंत ते पोहोचलं नाही आणि मग ते माझ्यासारख्या सामान्य संविधानाच्या अभ्यासकांनी साध्या सोप्या सरळ शब्दामध्ये त्याला आपण गावरान भाषेमध्ये मांडणी करून लोकांपर्यंत पोहोचायचं सध्या काम चालू आहे. नक्कीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मोठं योगदान आहे. त्यांना शिल्पकार देखील म्हटलं जातं भारतीय संविधानाचं. त्यांनी 2 वर्ष 18 महिने 11 दिवस आपण पाहिलं प्रामुख्याने मेहनत करून संविधान पोहोचवलं लोकांपर्यंत. परंतु असं म्हटलं जातं की हे फक्त बौद्धांसाठीच आहे किंवा प्रामुख्याने कुठेही जेव्हा संविधान बदलण्याचा विचार येतो तेव्हा एक समाजच आपल्याला पाहायला मिळतो, बौद्ध समाज प्रामुख्याने. किंवा आजही जर उदाहरण पाहिलं तर आज 26 नोव्हेंबर आहे, स्टेटस फक्त लिमिटेड लोकच ठेवतात. असं का होतं? ही मानसिकता का लोकांची बदलत नाहीये? कुठे कमी पडतोय आपण? लोक ऍक्सेप्टच करायला तयार नाहीत ना. लोक ऍक्सेप्ट तयार करत नाहीत. लोक आता बघा आपल्या भारतामध्ये प्रत्येक धर्माचा एक ग्रंथ आहे. जसं मुसलमानांचा कुराण आहे, बौद्धायन धम्म आहे किंवा हिंदूची गीता आहे. की देशामध्ये खरं पाहिजे तर ह्या सर्व धर्माच्या वरी भारतीय संविधान आहे. परंतु लोकांचं काय झालंय की मी जर हिंदू असेल तर मी माझं गीता म्हणतो, मी जर बौद्ध असेल तर बुद्धायन धम्मा म्हणतो, किंवा एखादा मुस्लिम असेल तर तो माझं कुराण म्हणतो, किंवा इतर धर्म असतात ते आपापलंच बायबल. आता ख्रिश्चन असेल तर माझं बायबल. पण ह्या लोकांनी विसरले की याच्यावरही काय आहे, तर याच्यावरही संविधान आहे. मग हे लोक ऍक्सेप्ट करत नाहीत. आणि मग बाबासाहेब हे अनुसूचित जातीचे होते म्हणून हे बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे. म्हणून लोकांना संविधानाचा फायदा तर झाला, परंतु तो इनडायरेक्ट झालेला आहे. प्रत्यक्ष त्यांना ते जाणवतच नाहीये. कारण एखादं उदाहरण जर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर आता समजा सध्या महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये नरेंद्र मोदी सरकार आहे. एखादी योजना जर आली की समजा आता शिंदे सरकारने आपल्याला 1500 रुपये लाडक्या बहिणीला दिले, तर हे संविधानाच्या मार्फत दिलेलं आहे. परंतु लोकांना काय वाटतंय की हे शिंदे सरकारने दिलं आम्हाला. परंतु हे जे मूळ आहे, महिलांचा सर्वांगीण विकास व्हायला हवा, हे बाबासाहेबांनी त्यावेळेस लिहून ठेवले. मग त्या तत्वाचं पालन करून शिंदे सरकारने महिलांना 1500 रुपये दिले. मात्र बाबासाहेबांचा डायरेक्ट त्यांना फायदा झाला का? नाही, इनडायरेक्ट झाला. मग देणारा कोण? देणारे ह्याचे आपले माननीय मुख्यमंत्री, म्हणून त्यांना ते मुख्यमंत्री, मग त्यांना क्रेडिट त्यांना घेणं. मग आपली राजकीय मंडळी बी काय करतात की ते बोलताना असं म्हणतात की बाबासाहेबांच्या संविधानामध्ये तशी तरतूद आहे, महिलांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे, शिक्षणाची गंगा महिलांपर्यंत गेला पाहिजे, महिलांना रोजगार मिळाला पाहिजे, महिलांचं स्वास्थ्य सुधारलं पाहिजे. ही जी कलमं टाकलेली आहे त्याचा ते उल्लेख करत नाहीत. आणि मग ते आम्ही दिलं आणि मग ते बाबासाहेब पडद्याआड राहतात. त्याच्यामुळे मग ते लोकांना असं वाटतं की मग हे आपलं नाही, हे आपलं नाही दुसऱ्यांचं आहे असं वाटतं. प्रामुख्याने आपण पाहतो की एखादा गुन्हा जेव्हा होतो, मग एखाद्या मुलीवरती अत्याचार असेल किंवा बलात्कारासारख्या घटना आहेत, त्या अतिशय निंदनीय असतात. परंतु काही नागरिकांचं असं म्हणणं असतं की मग कायद्यामध्ये त्याची शिक्षा खूप कमी आहे, मग संविधान बदललं पाहिजे, मग कायदे बदलले पाहिजे. जसे दुबई किंवा इतर देशांमध्ये राज्य आपल्याला कठोर पाहायला मिळतात, तशी आपल्या देशाची कलम सिस्टम जी आहे ती कमजोर आहे. याबाबत तुम्हाला काय वाटतं की खरंच कायदे जे आहेत ते थोडेफार कमकुवत आहेत? नाही, एकदम जे सध्याचे कायदे आहेत ते एकदम ओके कायदे आहेत. प्रत्येक गुन्ह्याला किती शिक्षा असायला हवी तेवढी शिक्षा माफक आहे आणि त्याचे आपल्याकडे ट्रायल होतात कोर्टामध्ये. म्हणजे आज ते तुम्हाला वाटतं की या गुन्ह्याला एवढी शिक्षा असायला पाहिजे, जेव्हा ते अपोजिट पार्टीला पण त्याचं आहे की कुठल्या गुन्ह्याला किती शिक्षा झाली पाहिजे. त्याला तज्ज्ञ लोक, सुप्रीम कोर्टामधले जज लोक किंवा कायदे पंडित लोक बसून त्याच्यावर अभ्यास पूर्ण करून पार्लमेंटमध्ये चर्चा होऊन तो कायदा आणि त्याची शिक्षाची तरतूद करण्यात आलेली आहे. आपण सामान्य लोकांना त्याचा अभ्यासच नाही ना की कुठल्या गुन्ह्याला शिक्षा किती असायला पाहिजे. त्याचा अभ्यास असल्यामुळे मग हे लोक बोलतात
आणि जनरली लोकांचं कसं असते, आपल्यावर आले की आपला बाबू शेजारचं कार्ट, आपल्यावर आले की म्हणणार मग शिक्षा वाढवायला पाहिजे, ते त्यांच्यावर आले की मग काय प्रॉब्लेम होतो, असं होतं. म्हणजे मला उदाहरण सांगतो की एखाद्या दलिताच्या मुलीवर जर अत्याचार झाला तर मेणबत्त्या लपून बसतात, तेव्हा मग ते बोलत नाहीत की शिक्षा मोठी व्हायला पाहिजे, यांना फाशी द्यायला पाहिजे. जाती पाहून आपण ठरवतो की कोणाला कशी हा, शिक्षा द्यायची. जाती पाहून. आणि जर एखाद्या उच्चवर्णीयावर जर गुन्हा झाला, एखाद्या उच्चवर्णीयातल्या मुलीला रेप झाला किंवा गुन्हा दाखल झाला, तर मग म्हणणार ह्यांना कठोरातली कठोर शिक्षा द्यायला पाहिजे. म्हणजे आपण जात बघून, धर्म बघून आपली बोली भाषा बदलते. यामध्ये हे पण पाहिलं जातं की करणारा कोण आहे. करणारा कोण आहे, पहिलं हे पाहतात की आरोप करणारा नेमका आरोपी कोण आहे, आरोप कुणावर झाला हे बघून आपली भाषा बदलते. मग कोर्ट किंवा न्यायालयीन प्रोसिजरमध्ये असं नाही ना, गुन्हेगार आणि गुन्हा करणारा आणि त्याचे ट्रायल होते, आणि मग त्या प्रत्येक गुन्ह्याला जी माफक शिक्षा असायला हवी ती शिक्षा त्या ठिकाणी तरतूद केली, आणि ती इनफ आहे माझ्या माहिती. आणि ती देताना कोर्ट ट्रायल घेतं ना, 1 वर्ष 2 वर्ष 5 वर्ष ट्रायल चालते. ज्या गुन्हेगार आहे त्या गुन्हेगाराला संधी दिली जाते की तू गुन्हेगार आहेस किंवा गुन्हेगार नाहीस हे सिद्ध करायला, त्यानुसार शिक्षा होते. पण ही तरतूद जास्त लेंदी असं वाटत नाही की जोपर्यंत एखादा निकाल लागतो तोपर्यंत ती पीडित कदाचित नसते देखील, किंवा ती पूर्ण खचून गेलेली असते. मग ही कुठेतरी प्रोव्हिजन चेंज झाली पाहिजे असं वाटत नाही का? समाज व्यवस्थेमुळं ते जास्त खचते. की आपल्याकडे काय आहे की समाज व्यवस्था अशा पद्धतीने केली आहे की तो गुन्हेगार आहे का नाही हे आपण न्यायालयाच्या अगोदर ठरवून टाकतो, किंवा मीडिया ट्रायल चालतात. मग आता तुम्हाला माहिती आहे मीडियामध्ये जे ट्रायल चालतात ते काय सर्व सत्यच नसतात, किंवा समाज माध्यमामध्ये जे ट्रायल चालतात ते काय सगळे ठरवून देखील केलेलं आहे. ठरवून बायस करून ते हे केलं जातं. आणि मग तो गुन्हेगार आहे का नाही हे जजमेंट कोण देणार? आणि जे सामान्य लोक आहेत ते ठरवणार का हा गुन्हेगार आहे का नाही, किंवा प्रेस ठरवणार का हा गुन्हेगार आहे का नाही, किंवा राजकीय नेते मंडळी ठरवणार का हे गुन्हेगार आहेत का नाही. आता राजकारणात तर असं झाले की आज ह्या पक्षात आहे, उद्या दुसऱ्या पक्षात आहे. कालपर्यंत याला शिवाय त्या मांडीला मांडी लावून बसले, एका कोंबडीवर ताव मारतात हे लोक. मग हे ठरवणार का? मग त्यासाठी आपल्याकडे न्यायालयीन प्रक्रिया केलेली आहे. मग ती न्यायालय ठरवू द्या ना. मग तुम्हाला न्याय पाहिजे असेल तर थोडा 2 दिवस उशीर होईल, परंतु सुटला एक आरोपी नाही, आज ना उद्या त्याला शिक्षा होणारच. पण त्याच्या आधी समाज सपोर्ट करत नाही ना. सपोर्ट करत नसल्यामुळे ती पीडित व्यक्ती खचते. त्यांनी असं म्हटलं पाहिजे की तुझ्यावर अन्याय झाला ना, तू थोडंच चूक केली, तुझ्या मागं आम्ही ठाम आहोत. जो गुन्हेगार आहे त्याला अपमान वाटला पाहिजे, तो लपून फिरला पाहिजे, पीडिता लपून नाही फिरली पाहिजे. त्याच्यामुळे ते आपल्याला थोडा प्रॉब्लेम वाटतो. असंही म्हटलं जातं की 100 आरोपी सुटले तरी चालेल, पण एका निरपराधाला शिक्षा नको. परंतु यामुळे कुठेतरी आरोपींवरती वचक जी आहे ती कमी होते असं वाटतं का तुम्हाला? नाही, अजिबात तसं काही नाही. की कसं आहे की बाबासाहेबांनी ज्यावेळेस ते लिहिलं होतं ते एकदम बरोबरच लिहिलं होतं की एखादा निरपराधाला शिक्षा नाही झाली पाहिजे, त्यासाठी 100 आरोपी सुटले तरी चालते. नाहीतर मग काय, आज बघा काही जरी झाली तर सामान्य लोक म्हणतात मी तुला कोर्टात बघेन, एवढा आजही कोर्टावर विश्वास आहे. त्या टायमाला कुणीच म्हणत नाही मी अमक्या भाऊकडे जातो, अमक्या तात्याकडे जातो किंवा दादाकडे जातो, उद्या राजकीय पक्षाकडे जातो, कुणीच बोलत नाही. नॉर्मल साधे भांडणं जरी असले तरी मी तुला पोलीस स्टेशनला बघतो, नाही तर मी तुला कोर्टात बघतो. कारण ही न्यायपालिकेवरचा आणि पोलिसांवरचा विश्वास आहे. आणि मग हे जर जपायचं असेल तर मग एखाद्या निरपराध माणसाला न्याय देण्यासाठी जर 4 गुन्हेगार सोडत असतील तर हरकत नाही, पण तो निरपराध ज्याचा भरोसा आहे सिस्टमवर तो वाचला पाहिजे, त्याच्या मागची संकल्पना आहे. अनेक धनदांडगे मंडळी असतात, इतर वेळेस पैशांचा माज करतात, इतर वेळेस त्यांची मॅन पॉवर असते, परंतु कुठेतरी अन्याय झाला, कुठेतरी त्यांच्यावरती एखादा प्रसंग घडला की त्यावेळेस त्यांना बाबासाहेब आठवतात. तो कुठला समाज असेल, पक्ष असेल, राजकीय नेता असेल किंवा सर्वसामान्य व्यक्ती असेल. मग त्यावेळेस त्याला संविधान समजतं, मग तेव्हा तो हातात संविधान घेऊन उपोषण करतो, आंदोलन करतो, हातात बाबासाहेबांचा फोटो घेतो. म्हणजे वापर फक्त केला जातो असं वाटतं या गोष्टींचा, राजकीय मंडळींकडून असेल किंवा सर्वसामान्य लोकांकडून असेल. नाही, ज्यावेळेस एखाद्या माणसावर जेव्हा अन्याय होतो त्याच्या अगोदर तो दुसरीकडे भरकटलेला असतो. ज्यावेळेस त्याला समजतं की मला आता न्याय पाहिजे, मग न्याय फक्त भारतीय संविधानात देतं. ना कुठला बाबा देत नाही, ना कुठला भाऊ देत नाही, ना कुठला दादा देत नाही, ना कुठला भैया देत नाही, ना कुठला पॉलिटिकल पार्टी देत नाही. ज्यावेळेस त्याला कळतं माझ्यावर अन्याय झालाय आणि मला न्याय पाहिजे, मग न्याय मागण्याचं एकच आहे भारतीय संविधान. आणि मग त्यावेळेस भारतीय संविधान मग त्याला बाबासाहेब आठवतात. एरी टायमाला त्याला न्याय नाही पाहिजे असतो ना, तो त्याचं लाईफ जगत असतो, त्या टायमाला त्याला काही फरक पडत नाही. पण जर या देशामध्ये आजही कुणाला न्याय पाहिजे असेल तर न्याय हे संविधानात देतं, आणि तेही सर्व जाती धर्माच्या लोकांना समान न्याय देतं. म्हणून त्यांना बाबासाहेब आठवतात. जेव्हा आपण ही उद्देशिका लिहित होतात डोळ्यासमोर काय विचार होते
आणि किती चॅलेंजिंग होतं, कारण एवढी मोठी फाईल, एवढं मोठं डॉक्युमेंटरी तुम्हाला शब्दात मांडणं तेही सर्वसामान्यांना कळेल अशा भाषेत, किती नेमकं चॅलेंजिंग होतं, काय आव्हानं होती नेमकी? आव्हानं मला बाबासाहेबांच्या अनुयायांचीच होते. आव्हानं मला बौद्ध धर्मीय लोकांचेच होते. जरी स्वतः मी बौद्ध असलो तरी मला आव्हान याच लोकांचं होतं. कारण बाबा ह्या फार बाबासाहेबांचे प्रेमी लोक आहेत, संविधान प्रेमी लोक आहेत. मला असं वाटत होतं की जर माझ्याकडनं इतकीशी जरी चूक झाली तर हे लोक कपडे फाडजेपर्यंत मला मारायला हायगाई करणार नाही. त्याच्यामुळे मी 100 वेळा एक लाईन वाचलेली आहे की एक सुद्धा आपल्याकडनं एवढी चूक होऊ नये. आणि बाकींना त्यांनी ते एक्सक्यूज दिला असतं की बाकी धर्मीय लोक म्हणले असते की चला बुवा एक नवतरुण आहे, सुशिक्षित आहे, त्यांनी प्रेझेंट करायचा प्रयत्न केलाय, 19-20 झालं तर ठीक आहे म्हणले असते. परंतु बाबासाहेबांचे अनुयायी हे कदापि मान्य करणार नाही. तुला लिही म्हणलं होतं का, लिहायचं तर चांगलं लिहायचं, वाईट का लिहिला किंवा चुकीचं का लिहिला. मग हे फार मोठं आव्हान होतं. त्यासाठी मी अगदी डोळ्यात तेल घालून रात्रंदिवस एक करून 100 लोकांची मदत घेऊन हे बनवलं. आणि मग तेही सामान्य भाषेत, म्हणजे ते ट्रान्सलेट करताना त्याची मिनिंग चेंज होत पूर्ण. हा, इंग्लिशमध्ये वाचलं, नंतर मराठीमध्ये वाचलं, हिंदीमध्ये वाचलं, आणि जेव्हा साध्या भाषेमध्ये मी ते करायला लागलो की त्यावेळेस ते काय व्हायला लागलं, मिनिंग चेंज व्हायला. मग मिनिंग चेंज झाला की मग प्रॉब्लेम होईल ना. आणि मग हे फार मोठं आव्हान होतं. आणि मला आनंद वाटेल की याची 3री आवृत्ती संपत आलेली आहे, पण आणखीही कुठल्या ह्याच्यामध्ये असं काय आक्षेपार्ह मला असं कुणी काही बोललेलं नाही की तुम्ही चुकीचं लिहिलेलं आहे. फॅमिलीचा सपोर्ट कसा होता, मित्रमंडळींचा सपोर्ट कसा होता? कारण पूर्ण फोकस राहून तुम्हाला लिहावं लागत होतं. जसं की तुम्ही सांगितलं की एकाही शब्दाचा कानावेलंटी मात्रा किंवा पूर्ण विरामाचा पूर्ण तुम्ही काळजी घेतलेली. यावेळेस तुमच्या आपल्या लोकांचा मदत, फॅमिली असेल, मित्रमंडळी असतील, यांचा तुम्हाला सहभाग कसा होता? मित्र म्हणले फार किचकट विषय, हात नको लावू. फॅमिली म्हणले उगाच काय तर प्रॉब्लेम वाढवू नका. ही सुरुवातीला प्रतिक्रिया होती त्यांची. 2 टाइम भेटते आपल्याला, ते खा, जयंतीला जावा, 150ला जावा, रोज पाया पडा, फोटो आणून घरी लावा, पण ह्यात हात घालू नका. हे फॅमिलीचं म्हणणं. मित्र म्हणले आपली अवकात बघून, लायकी बघून करावा. कुठं बाबासाहेब, कुठं आपण मित्र असे. मग त्याच्यामध्ये मला 2 माणसं भेटली की सुरुवातीला हे जेव्हा पुस्तक लिहायचं अगोदर एक माझं व्याख्यान झालं होतं ते हेंद्रेपाड्यामध्ये. तिथे विश्वास जाधव म्हणून एक ग्रस्त होते, ते आता सध्या आहेत. त्याने म्हणले वा तुझ्याकडे एवढं चांगलं नॉलेज आहे, तुला एवढं मस्त जमते, तर तू का पुस्तक रूपामध्ये हे उतरावत नाहीत. मग मी म्हणलं अरे आपणाला कुठं जमेल पुस्तक बाबासाहेबांच्या संविधानात लिहिणं. ते म्हणले मोठं कशाला करतो, 20 पानाचं लिह. आणि मग सुरुवातीला 20 पानाचं पुस्तक लिहायचं ठरलं आमचं. आणि मी ते 20 पानं लिहिता लिहिता मी 300 पानाचं लिहिलं. आणि मग 300 पानं झाल्यानंतर म्हणलं हे 300 पानाचं वाचणार कोण. आणि मग मी त्याला एडिट करत आलो. मी आता 100-150 पानाचं हे पुस्तक झालं. हा पहिला माणूस विश्वास जाधव की ज्यांनी मला म्हटला की तू लिह, तुझं मला आवडलं, तू एकदम फॅक्टवर बोलला. आणि त्याच्यानंतर मग माझे जे मित्र आहेत विठ्ठल मोरे की त्यांनी म्हणलं अरे लिहिलं, म्हणलं हे छापणार कोण, कसं. मग त्यांनी म्हणलं एवढं चांगलं लिहिले तुम्ही तर त्याची जबाबदारी माझी. मग हा दुसरा मित्र की ज्यांनी हे पुस्तक छापूनच आणलं, एकदम फुल्ली सपोर्ट केला की तुम्ही चला आम्ही आहे सोबत. प्रामुख्याने आपण एक अशी तरुणाई पाहतो की ते जोरजोरात ओरडून म्हणतात संविधान आमच्या बापाने लिहिले, संविधान आमच्या बापाने लिहिले, परंतु शोकांकिका अशी की त्यांनी संविधान वाचलेलंच नसतं. अशा लोकांना काय आवाहन कराल की संविधान वाचण्यापेक्षा वाचवणं देखील गरजेचं आहे? कशा प्रकारे त्यांना सांगाल? नाही, वाचवणारे खूप लोक आहेत, विद्वान संविधान वाचवणारे खूप आहेत. यांच्याकडनं अपेक्षा करू नका. जे अशी ओरड देतात ना की संविधान आमच्या बापाने लिहिलंय म्हणून, हे संविधान वाचवू शकत नाहीत. वाचवणारे लोक ज्यांनी संविधान वाचलेलं आहे ना ते लोक संविधान वाचवतील. हे असे जी म्हणणारी मंडळी आहे ना की आमच्या बापाने लिहिले, तुझ्या बापानं जर संविधान लिहिले ना, वाच ना भाऊ, ते संविधान वाच, समजून घे. ज्यावेळेस ते समजतील ना, बाबासाहेबांना लिहिलेलं संविधान त्यांना समजलं की ते हात जोडून म्हणतील की संविधान आमच्या बापाने लिहिले हे खरं आहे, पण ते आमच्यासाठी नाही लिहिलं. बाबासाहेब हा माझाच बाप नाही, संपूर्ण भारताचा बाप आहे, अशी त्यांची हात जोडायची भाषा येईल. ते असं बोलणारच नाही. बाबासाहेबांनी सभेमध्ये म्हटलं होतं की संविधान जे आहे ते चालवणारी यंत्रणा जर पॉवरफुल असेल तर ते संविधान जे आहे ते पॉवरफुल असेल. बरोबर. परंतु यंत्रणा जर एकदम निष्काळजीपणाची असेल तर संविधान देखील तितकं पॉवरफुल नसेल. सध्याच्या या 75 वर्षात देशाला पूर्ण झाले, काय वाटतं की यंत्रणा कशी आहे, खरंच त्याचा वापर होतोय का प्रॉपर? म्हणजे तुम्हाला काय बोलायचं, याचे फार अँगल आहेत, नेमका कुठला सेड तुम्हाला पाहिजे? सध्या आपण देशाला 75 वर्ष झाले, हो, देशामध्ये संविधान प्रॉपर वापरलं जातंय का? नाही ना, आणखीन त्याची प्रमाण म्हणजे झालेलीच नाही.
प्रत्येक राजकीय पक्षाचा एक अजेंडा आहे. तो आपला अजेंडा राबवत असताना संविधानाचा वापर करतो, संविधानाचा फायदा घेतो, की त्यांना त्यांचं ध्येय धोरण राबवायचे आणि मग ते संविधानाला माफक अशा स्वरूपात ते घेतात. ते राजकीय पार्टीचं कौशल्य आहे, ते त्या पद्धतीने त्याचा वापर करतात. परंतु जे प्रॉपर ज्या पद्धतीने तिथं मांडणी केलेली आहे ते आणखीन वापरात आलेलीच नाही. नुकताच लोकसभा निवडणुका देखील पार पडल्या. त्याच्यामध्ये विरोधी पक्षांनी असं एक नरेटिव्ह सेट केला होता की संविधान बदललं जाईल. खरंच एवढं सोपं असतं का संविधान बदलणं? काय प्रॉब्लेम काय, आरामात. बाबासाहेबांनीच 368 कलम मध्ये लिहून दिले की संसदेला संविधान बदलायचे अधिकार आहेत. जर त्याच्यामध्ये संसद बदलू शकते आणि त्याला जर संसदेनं जर संविधान बदललं तर त्याच्यावर अंकुश ठेवायची जबाबदारी न्यायपालिकेची आहे. आणि आताची न्यायपालिकेची परिस्थिती जर बघितली तर न्यायपालिका तुम्हाला वाटते का एवढी स्ट्रॉंग आहे म्हणून? त्याच्यामुळं संविधानामध्ये बदल करायचा पूर्ण अधिकार हा संसदेला आहे. आणि मग संसदीय सदस्यांना जर वाटलं की आपल्याला बदलायचे ते बदल करू शकतात. म्हणजे त्याच्यामध्ये वावगं काय? मग जर असं 368 कलमामध्ये म्हटलंय की वेळेनुसार आपण बदलू शकतो, मग ते घातक आहे पुढे येणाऱ्या काळासाठी की नाही? घातक हे ज्यांनी निवडून दिलेले सदस्य आहेत हे त्यांनी ठरवलं पाहिजे ना, की बघा आता आणखीन जर तुम्हाला उघडच बोलायचं असेल तर मी उघडच बोलतो. उघडच आपण अपेक्षा उघडच बोला ना, की स्पष्ट आणि साध्या भाषेत शरद पवार साहेब किंवा उद्धव ठाकरे साहेब किंवा आपले दुसरे कोण, शरद पवार साहेब, उद्धव ठाकरे साहेब आणि काँग्रेस, नाना पटोले साहेब किंवा आपण म्हणतो की महाविकास आघाडी यांनी म्हणले संविधान खतरे में आहे. आणि देवेंद्र फडणवीस साहेब म्हणा किंवा शिंदे साहेब म्हणा किंवा अजितदादा पवार साहेब, या दोघांना जर बाजूला सोडलं तर तुम्ही जर भाजपच्या वेबसाईटवर जाल ना, स्पष्ट लिहिले आम्हाला संविधान बदलायचे. त्यांचा अजेंडाच ते आहे ना, लपून कुठे आहे मला सांगा? त्यांचा अजेंडा आहे आम्हाला संविधान बदलायचं आहे आणि तुम्ही त्याला मतदान करताय, मग ते निवडून आले ते बदलणारच ना. लपून कुठे आहे मला सांगा? उघडच आहे ना. म्हणजे जे लोक मतदान करतात, मत देतात, त्यांना माहिती आहे ना की आम्हाला, ते म्हणतात उघड बोलतात, लपून बोलतात का? ते त्यांच्या एवढं स्पष्ट कुणीच नाही जगात. स्पष्ट बोलतात आम्ही संविधान बदलणार आहोत आणि तुम्ही त्याला वोटिंग करता, म्हणजे तुम्हाला सपोर्ट आहे, मग ते बदलतील. वावगं काय त्याच्यामध्ये? आणखीन एक याला उपप्रश्न असं होतो की फडणवीसांचं स्टेटमेंट आहे की संविधान कुणाचा बापही आला वरतून तरीही बदलू शकणार नाही. मग एकीकडे ते संविधानाचं आपण म्हणतो की बचाव देखील करताना आपल्याला भाषणामध्ये पाहायला मिळतं. मग स्वतः मोदी असतील ते दिल्लीला जाऊन संविधानाचं समोर नतमस्तक होतात, बाबासाहेबांसमोर नतमस्तक होतात. मग खरंच अशा प्रकारे नरेटिव्ह सेट केले जाते का की भाजपाची ती युतीच रणनीतीच आहे? नाही, हे फारच म्हणजे वरच्या पद्धतीचं बोलणं होईल की त्यांची नीती आहे का काय आहे. हे फार म्हणजे थोडं जरा आपल्या आवाक्याच्या बाहेरच चाललंय ते. परंतु बघा, नरेंद्र मोदी साहेब ही वेगळी संकल्पना आहे आणि देवेंद्र फडणवीस साहेब ही वेगळी संकल्पना आहे. ते दोघेही संविधानाला मानणारे लोक आहेत. आज त्यांना वाटते की आम्हाला संविधान बदलायचं नाही, नरेंद्र मोदीला आज वाटते आम्हाला संविधान बदलायचं नाही. पण ह्या दोघांच्या वरी RSS नावाचा प्राणी बसलेला आहे ना, त्यांनी आधी सोडला की ते बदलतील. देश चालवत असताना, तळागाळात फिरत असताना तुम्हाला ही भूमिका घ्यावंच लागेल की संविधान बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे आणि ते कोणी बदलू शकत नाही. परंतु या दोन्ही लोकांना किंवा ह्या पक्षाला चालवणारी यंत्रणा तिसरीच आहे जी फारच पॉवरफुल आहे देशामध्ये. देशाची व्यवस्था RSS चालवते. तुम्हाला काय वाटतं असेच सीट येतात निवडून? एवढं सोपं आहे? एवढं सोपं आहे? जेवढी पळापळ भाजपवाल्यांनी केली, जेवढी पळापळ शिवसेनेवाल्यांनी केली, जेवढी पळापळ दोन्ही राष्ट्रवादींनी केली, तेवढी पळापळ काँग्रेसवाल्यांनी बी केली. तरी पण यांना एवढी का सत्ता आली? तर त्यांचं मधून पूर्ण नेटवर्क स्ट्रॉंग आहे ना. ते एकदम नरेटिव्ह सेट करून चाललेत की आपल्याला टार्गेट ओरिएंटेड लोक आहेत. एकेकाळी 2 सदस्य असणारे लोक आज पूर्ण बहुमत प्राप्त आहे, फिक्स आहे. आणि मग त्यांना सपोर्ट करणारी त्यांची यंत्रणा फार, पक्षापेक्षा त्यांची यंत्रणा फार स्ट्रॉंग आहे. त्याच्यामुळे त्यांच्या सीट जास्त आल्या. यांच्याकडे तसं नाही ना, यांचा फक्त पक्ष आहे. संलग्न संस्था यांच्याकडे कुठे आहेत? बघा तुम्ही राष्ट्रवादीचं घ्या, काँग्रेसचं घ्या किंवा शिवसेनेचं घ्या, संलग्न संस्था कुठे आहेत? जसं भाजपकडे संलग्न संस्था आहेत, मग त्या संस्था त्यांच्या स्ट्रॉंग आहेत ना, त्याच्यामुळे त्यांना जास्त सीट मिळतात. जसं RSSचा विषय निघाला तसंच RSS आलं का मनुस्मृती आपसुकच येतं. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे स्वतः एक ग्रंथ वेडे होते, त्यांनी मनुस्मृती हा ग्रंथ जाळला. शॉर्ट मध्ये सांगायचं झालं की काय नेमका उद्देश होता मनुस्मृती जाळण्याचा?
मग फारच हा मोठा विषय आहे. म्हणजे अगदी प्रामाणिकपणे सांगायचं म्हणलं तर मनुस्मृती मी काही वाचलेली नाही, परंतु या बाबासाहेबांनी मनुस्मृती का जाळली ह्या अँगलनं मी थोडं वाचन झालेलं आहे. तेहीच हा उद्देशिका लिहित असताना त्याच्यामध्ये विषय मोठा असल्यामुळे फक्त एकाच पॉईंटवर जातो की मनुस्मृती जाळली बाबांनी. ती का जाळली? बाबासाहेबांनी संविधानामध्ये, पूर्ण संविधानामध्ये कुठंच स्त्री पुरुष असा भेद केलेला नाही. अख्खं संविधान तुम्ही 10 वेळेस वाचा. बाबासाहेबांनी भारतीय लोकांना तिथं नागरिक म्हणलेलं आहे. नागरिक, मग तिथं स्त्री असेल, पुरुष असेल किंवा एखादा तृतीयपंथी असेल, पण त्यांनी असा भेदभाव केलेला नाही. आणि बाबासाहेबांनी पूर्ण संविधानामध्ये अधिकार देताना ही स्त्री आहे किंवा हे पुरुष आहे असा भेदभाव केलेला नाही. अधिकार दोघांनाही समान दिलेले आहेत. पण तेच जेव्हा आपण मनुस्मृतीमध्ये बघतो तिथं काय होतं की मनुस्मृतीमध्ये पुरुष भेदभाव, स्त्री आणि पुरुषामध्ये भेदभाव केला जातो. त्यांच्या तर ते तृतीयपंथी नावाचा प्रकारच नाही त्यांच्याकडे, म्हणजे ते अलाउडच नाहीत. मग त्यामध्ये स्त्री आणि पुरुष भेदभाव आहे. मग तिथं पुरुष मोठा आहे, स्त्री लहान आहे. स्त्रीनं चूल आणि मुलंच बघावं, तिनं घराच्या बाहेर जाऊ नये, ती फक्त एक सुखाचं समाधानाचं साधन आहे, तिनं घरातली कामं करावी, पुरुषानं बाहेरचं काम बघावं. ही अशी स्त्री आणि पुरुषामधला जो भेदभाव आहे. मी तुम्हाला फक्त एक अँगल सांगितलं, तसे खूप अँगल आहेत, फक्त आपण एक उदाहरणासाठी एक घेतलं. मग ज्या ग्रंथामध्ये स्त्रीला तुच्छ मानलं जातं, तिला एक भोगाची वस्तू मानलं जातं, की तो ग्रंथ काय कामाचा आहे, म्हणून तो ग्रंथ बाबासाहेबांनी जाळला. आणि हा बघा, नुसतं जाळलं नाही, तो जाळून हा दुसरा दिला की त्याच्यामध्ये स्त्रीला दुय्यम स्थान होतं. बघ, तू बाहेर जायचं नाही, तू घरातच बसायचं, तू दाशी म्हणून राहायचं, जन्मल्यापासून मरेपर्यंत तू फक्त पुरुषाची सेवा करायचं. मग पुरुषामध्ये तो कधी वडील असतो, कधी भाऊ असतो, कधी नवरा असतो, कधी मुलगा असतो. म्हणजे त्या स्त्रीनं फक्त सेवा करायची, सेवाभाव करायचा. पण याच्यामध्ये तसं नाही. स्त्री ही समान आहे. जेवढा तुला अधिकार आहे तेवढा मला अधिकार आहे. तुला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, तू बोलू शकतेस, तू बाहेर जाऊ शकतेस, तू जॉब करू शकतेस, तू काम करू शकतेस. म्हणून बघा, आज पाठीमागची उदाहरणं घेतलं तर इंदिरा गांधीने देश चालवला. बाबासाहेबांना जर इंदिरा गांधीला संधी दिली नसती तर ह्या देशाची एखादी महिला, सुषमा स्वराज सारखी संसदपटू आपल्याकडे झाली. आता सुप्रियाताई सुळे सारखी महिला आहे, किंवा इतरही महिला आहेत, किंवा पंकजा मुंडे सारखी ऍक्टिव्ह महिला आहे आपल्याकडे, की ज्यांच्या हातामध्ये मंत्रीपद मिळवून त्यांनी दाखवलं, स्वतःला सिद्ध केलं. मग हे का झालं? हे संधी बाबासाहेबांच्या संविधानाने दिली. म्हणून बाबासाहेबांनी नुसतं जाळलं नाही, तर त्याला पर्याय पण ठेवला. जिथं स्त्रीला डॉमिनेट केलं जातं, जिथं स्त्रीला पायदळी तुडवलं होतं, तिथं बाबासाहेबांनी तिला समोर आणलं ह्या संविधानाच्या मार्फत. प्रामुख्याने आपण पाहतो, संविधान म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराज देखील आठवतात. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं की जेव्हा मी संविधान लिहित होतो तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्वराज्य होतं ते माझ्या डोळ्यासमोर आलं. तेव्हा मला हे इझी वाटलं लिहिताना. आणि त्याला अजून एक प्रश्न जोडला, म्हणजे असं की ते रायगडाच्या पायथ्याशी त्यांनी मनुस्मृती जाळली होती. म्हणजे कुठेतरी शिवाजी महाराजांशी पण संविधान कनेक्टेड आहे. तर याबाबत काय सांगाल, शिवाजी महाराज आणि बाबासाहेबांचं? बघा, जय भवानी जय शिवाजी हा नारा दिलेला आहे तो सर्व बाबासाहेबांनी दिलेला आहे. याच्यावरूनच कळतं की या दोघांमध्ये काय विचाराची देवाणघेवाण आहे. कसं म्हणतात, ही विचारांची जी या पिढीकडनं दुसऱ्या पिढीकडे, दुसऱ्या पिढीकडनं तिसऱ्या पिढीकडे हे विचार आलेला आहे, असाच नाही आलेला आहे. त्याच्यामागे एक हे आहे की बाबासाहेब जेव्हा संविधान लिहित होते की शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीच्या लोकांना एकत्र करून एक स्वराज्य निर्माण केला. की शिवाजी महाराजांना हे माहित होते की मी जर एकटा लढलो तर मी स्वराज्य निर्माण करू शकणार नाही. मग त्यांनी माळ्याचं पोरग, चांबाराचं पोरग, पळ्याचं पोरग, धनगराचं पोरग अशा 12 बलुतेदार 18 पगड जातीच्या लोकांना एकत्र केलं आणि एक स्वराज्याची निर्मिती केली आणि एक नवा आदर्श ठेवला. बाबासाहेबांनी संविधान लिहित असताना ह्या संविधानामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना त्यांना हवं त्याच्यापेक्षा जास्त मिळालं पाहिजे ते दिलं. कुठलाही भेदभाव केला नाही. बघा, शिवाजी महाराजांचं पूर्ण तुम्ही चरित्र पाठा, त्यांनी कुठं काही लिंबू बांधले नाही. बाबासाहेबांनी कुठं काही लिंबू ठेवलेले नाही. बाबासाहेबांनी स्त्रीला अगदी म्हणजे आईची दर्जा दिली. शिवाजी महाराजांनी पण, तुम्ही ते एक आपल्याकडे एक स्टोरी आपण ऐकतो की कुणीतरी एक किल्लेदार होता आणि त्यांनी शिवाजी महाराजांना एक मुस्लिम महिला गिफ्ट दिली, तर त्यांनी तिला साडी चोळी करून आहेर दिला. म्हणजे हे बघा, बाबासाहेबांनी या संविधानामध्ये स्त्रीला बरोबरीचं सामने दिले. तर शिवाजी महाराजांनी तर आईची भूमिका घेतली होती. म्हणजे ही विचाराची देवाणघेवाण कशी आलेली आहे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे, त्याच्यामुळे ते सोपं झालं. शेवटच्या सेगमेंटमध्ये येऊयात. एकंदरीत
या समाजाला, या देशाला, या देशाच्या नागरिकांना जसं आपल्याला कर्तव्य दिलेत तसे आपले हक्क पण दिलेत, काय कर्तव्य बजावले पाहिजे देशाच्या नागरिकांनी देशासाठी, संविधानासाठी? आता हे बोलताना थोडा ह्याच्या अगोदरचा जरा पॉईंट जरा क्लिअर करू, की जसं तुम्ही म्हणले की संविधान लिहिताना बाबासाहेबांना शिवाजी महाराजांचं चरित्र वाचलं होतं. त्याच्यामधला एक आठवला म्हणून एक मुद्दा सांगतो तुम्हाला, की काय झालं की बाबासाहेबांनी संविधानाची सुरुवात करताना आम्ही हा शब्द वापरला आहे. म्हणजे संविधानाच्या सुरुवातीला आम्ही भारतीय लोक, हा आम्ही जो शब्द आहे याच्यामध्ये बघा आख्यायिका अशी आहे की आपल्या देशामध्ये लोक फार जातीवादी आहेत किंवा धर्मवेडे आहेत. प्रत्येक जण मीपणाचा लय माज आहे आपणाला, आपल्यामध्ये तो मीपणा फार ठासून ठासून भरलेला आहे. धर्मावर जर बोलायचं म्हणलं तर प्रत्येक माणूस म्हणतो मी हिंदू आहे, मी मुसलमान आहे, मी ख्रिश्चन आहे, मी जैन आहे, मी बौद्ध आहे. मग हा धर्माचा माज. जातीचा माज, मी मराठा आहे, मी मुसलमान आहे, मी गुज्जर आहे, मी जाट आहे, अशी जातीवरनं लोक बोलतात. पण दुसरा माज आहे आपणाला, तिसरा भाषेचा, मी मराठी, मी गुजराती, मी तेलुगू. आणि मग ह्या मीपणामध्ये ते इंग्रज भारतात आले आणि त्यांनी फोडा आणि जोडा केला आणि आपणाला जातीमध्ये तोडला, धर्मामध्ये तोडला आणि भाषेमध्ये तोडला आणि त्यांनी 150 वर्ष राज्य केले. मग ज्यावेळी बाबासाहेबांनी संविधानाची पार्लमेंटमध्ये, संविधान सभेमध्ये जेव्हा मांडले की मी याची सुरुवात आम्ही या शब्दानं करतो, तेव्हा लोक म्हणले की आम्ही का करताय साहेब, मी करा. तेव्हा म्हणले मीपणामुळे हे असं झालेलं आहे. जर आपल्याला एकसंघ राहायचं असेल तर हा मीपणाचा माज सोडला पाहिजे. आपण म्हटलं तर आपण एकत्र असू, आम्ही म्हटलं तरच आपण एकत्र असू. जसं शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीच्या लोकांना एकत्र घेऊन त्यांना नुसतं एकत्र नाही घेतलं तर त्यांना त्यांनी मावळा शब्द दिला. मावळा म्हणजे आईचा भाऊ, म्हणजे एकत्र करून जशी स्वराज्याची मोठ बांधली त्या पद्धतीनं बाबासाहेबांनी सर्व जातीच्या, धर्माच्या, भाषिकांना एकत्र करून हे संविधान त्यांच्यासाठी दिलेलं आहे. आणि म्हणून आज 70-75 वर्ष झाले हे संविधान एकसंघ आहे. शेवटचा प्रश्न, जसं कर्तव्य दिलेत तसे आपले हक्क पण दिलेत. हक्क नागरिकांनी कशा प्रकारे बजावले पाहिजे, कर्तव्य नागरिकांनी कशा प्रकारे बजावले पाहिजे देशासाठी? मी आणखी जरा मला एक्सप्लेन करा, तुम्हाला नेमकं काय हवं आहे. मला जसे आपल्याला एखाद्या पॉइंटवर आहे ना, म्हणजे कुठल्या, जसं की आपल्याला हक्क दिलेत संविधानाने की आपल्याला हा अधिकार आहे, तो अधिकार आहे, परंतु त्याच प्रकारे आपले देखील कर्तव्य आहे की त्या देशासाठी, त्या संविधानासाठी काहीतरी करता आलं पाहिजे. तर नागरिकांनी आपली कर्तव्य देशाप्रती किंवा समाजाप्रती कशा प्रकारे बजावली पाहिजे? की अगदी बाबासाहेबांनी घटनेमध्ये लिहूनच ठेवलेलं आहे की नागरिकांचे अधिकार काय आहेत आणि नागरिकांचे कर्तव्य काय आहे. आता नागरिकांचे अधिकार बोललं तर जसं की आपल्याकडे अधिकार आहे की नागरिकांना सभा घेण्याचा अधिकार आहे, मोर्चे काढण्याचा अधिकार आहे, हा नागरिकांचा अधिकार आहे. मग बाबासाहेबांनी हे लिहून ठेवले की ह्या अधिकाराचा वापर करत असताना त्याचा स्वैराचार नाही झाला पाहिजे. म्हणजे तुम्हाला भाषण करायचं स्वातंत्र्य आहे, म्हणजे तुम्ही काही स्पीकर घेऊन भांडण लावताय का, दुसऱ्यांच्या चारित्र्यावर बोलणार आहे का, किंवा दुसऱ्यांच्या खाजगी आयुष्यावर बोलणार आहे का, हे बोलायचं नाही. तुम्हाला मोर्चे काढायचे, मोर्चे काढायचा अर्थ म्हणजे तुम्हाला सरकार दरबारी आपला निषेध नोंदवायचा आहे की तुमच्या या सरकारच्या या कृतीचा आम्हाला त्रास होतोय किंवा आम्हाला विरोध आहे, ही तुम्हाला कृती दर्शवायच्या. म्हणून काय तुम्ही तलवारी घेऊन लोकांच्या दुकानं फोडता, मारामारा करता, जाळपोळ करता. अलग लक्षात, हा अधिकार आहे. जसं बोलण्याचा अधिकार आहे, जसं मोर्चे काढण्याचा अधिकार आहे, किंवा तुम्हाला राहण्याचा अधिकार आहे, वास्तव्याचा अधिकार दिलेला आहे. ठीक आहे, तुम्हाला घटनेने वास्तव्याचा अधिकार दिलेला आहे, मग तुम्ही राहाच ना, बाकी उद्योग तिथं करू नका. बाकी उद्योग जे इतर जे रेसिडेंट्स आहेत त्यांना त्रास होणार नाही असं तुम्ही वागू नका. हे माणसाचे काही अधिकार आहेत, त्यासोबत त्याच्या जबाबदाऱ्या पण तितक्या दिल्यात. आता कर्तव्यामध्ये जर म्हणले की बाबा, आता माणसाने कसं की कर्तव्यामध्ये जी महत्वाची जबाबदारी होती की प्रत्येक माणसाने हा आपल्या देशाच्या राष्ट्रीय चिन्हाचा सन्मान केला पाहिजे, राष्ट्रध्वजाचा सन्मान केला पाहिजे, जी राष्ट्रीय जे प्रतीक आहे त्याचाही सन्मान करणं तुमचं काम आहे, किंवा जी काही आपली सामुग्री आहे त्याचं जतन केलं पाहिजे. मग ते कर्तव्य बाबासाहेबांनी लिहून दिले, ते कर्तव्याचं आपल्याला पालन केलंच पाहिजे. आजच्या या संविधान दिनी काय नागरिकांना आव्हान कराल, काय अशी गोष्ट आहे जी आपण स्वीकारली पाहिजे, जी देशहिताची आहे? लोकांनी भूलथापाला बळी पडू नये. मी असं म्हणेन की प्रत्येकाने संविधान वाचावं. संविधान वाचल्यानंतर त्यांना लक्षात येईल की या देशामध्ये सर्वात श्रेष्ठ काय आहे, तर ते संविधान आहे. आणि मग सर्व धर्माच्या लोकांना बोलतो मी, तुम्ही कुठल्याही धर्माचं पुस्तक वाचा, मला त्याच्या डिटेलमध्ये जायचं नाही. ते जेव्हा तुम्ही वाचाल त्यावेळेस तुम्हाला सुंदर जीवन जगण्याचा मार्ग मिळेल.
आणि त्यामुळे तो तुम्हालाही त्रास होणार नाही आणि इतरांना पण त्रास होणार नाही. नक्कीच. तर खूप खूप धन्यवाद. इतक्या सविस्तररित्या, इतक्या सरळ सोप्या भाषेमध्ये तुम्ही संविधानाचे महत्व जे आहे ते नागरिकांना पटवलंय. हा जो एपिसोड आहे तो आपल्या या देशातल्या नागरिकांना किंवा बदलापूर शहराच्या नागरिकांना नक्कीच सोयीस्कर पडेल. तर एकंदरीतच पाहिलं की ते तुम्हाला निळ्या, भगव्या, हिरव्या रंगामध्ये वाटण्याचा प्रयत्न करतील. आपण भारतीय असण्यावरती ठाम राहावं. खरं तर एका घरात 2 भाऊ राहू शकत नाही, परंतु 145 करोड जनता एका देशात बांधून ठेवण्याचं काम जे आहे ते मौलिक अशा भारतीय संविधानाने केलंय. आणि त्या संविधानाप्रती प्रत्येकाला अभिमान असणं, आदर असणं, हीच भावना जी आहे ती प्राध्यापक स्वप्नील सोनवणे यांनी जी आहे ती व्यक्त केली. खरं तर त्यांची जी भारतीय संविधानाची उद्देशिका जी आहे ती या अगोदर आपण पाहिलं तर नागरिकांना संविधान समजणं अतिशय कठोर होत होतं. ती भाषा थोडीशी वेगळ्या भाषेत मांडून त्यांनी प्रत्येकापर्यंत संविधान पोहोचावं यासाठी प्रयत्न केलेत. खूप खूप धन्यवाद सर. आणि पुन्हा एकदा सर्व नागरिकांना संविधान दिनाच्या शुभेच्छा. तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा. धन्यवाद.